रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। इथे मी आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी छान असे कटलेट बनवलेले आहेत। हे उपवासाला साबुदाणा भिजायला घालायचा राहिला असेल किंवा मग साबुदाणा पचायला जड जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कमी तेलकट अगदी छान असे उपवासाचे कटलेट बनवू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कढईमध्ये इथे मी 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला हा साबुदाणा याच्यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे, कारण तर आपल्याला या साबुदाण्यामधलं मॉइश्चर आहे ते कमी करायचं आहे। तर कमी गॅसवरती 2 मिनिटे हा साबुदाणा छान असा मॉइश्चर जाईपर्यंत परतून घेऊया। 2 मिनिटे परतलेला आहे। आता मी काय करणार आहे, हा जो साबुदाणा आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवत आहे। अगदी छान असा हा परतला गेला म्हणजे याच्यातलं मॉइश्चर रिलीज झालं म्हणजे आपण जो पदार्थ बनवणार आहे ना तो कुरकुरीत तयार होतो। इथे बघू शकता हा साबुदाणा इथे मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। तोपर्यंत काय करूया, इथे मी घरातील एका वाटीने 1 वाटी इथे मी वरई घेतलेली आहे, किंवा मग याला काही ठिकाणी भगरही म्हणतात आणि काही ठिकाणी वरई म्हणतात। तर काही जणांना काय होतं, उपवासामध्ये साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा वगैरे खाल्ला तर तो पचायला जड जातो, त्याच्यामुळे इथे मी वरई पचायला हलकी असते आणि चवीलाही छान लागते। त्याच्यामुळे आज मी उपवासासाठी खास वरईपासून पदार्थ बनवणार आहे। तर बघू शकता बरोबर 1 वाटी इथे मी वरई घेतलेली आहे। सुरुवातीला आपण काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ही संपूर्ण वरई बारीक करून घ्यायची आहे। इथे मी 1 प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही बारीक करून घेतलेली भगर किंवा वरई काढत आहे। ही वरई आहे ना ती आपण एकदम अशी पीठ असतं त्याच्याप्रमाणे बारीक नाही करायची, आपला बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने ही वरई बारीक करून घेतलेली आहे। बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल, बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीने करायचा आहे, म्हणजे आपण जो पदार्थ बनवणार आहे ना तो वरून कुरकुरीत तयार होणार आहे। तर आपलं ही वरई छान अशी बारीक करून झाल्यानंतर हे साबुदाणा परतून घेतलेला आहे ना तोही थंड झालेला आहे। आता मी हा साबुदाणाही मिक्सरला फिरवून घेणार आहे। पूर्ण साबुदाणा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते। साबुदाणाही मी अगदी असा रवाळ बारीक केलेला आहे, जसं वरई बारीक केलेली होती त्याच पद्धतीने रवाळ टेक्स्चर ठेवलेला आहे, अगदी पिठासारखं बारीक करायचं नाही। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता इकडे ज्या कढईमध्ये मी साबुदाणा परतला होता त्याच कढईमध्ये 1 पळी तेल ओतलेलं आहे। चांगलं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा बरोबर जिरे घालायचे आहेत। तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल, नाही टाकलं तरी चालू शकते। तर आपल्याला हे जिरे आहेत ना ते चांगले फुलेपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता जिरे चांगले फुललेले आहे। जिरे चांगलं फुललं की आवडीनुसार इथे हिरवी मिरची बारीक करून टाकायची। इथे मी 2 हिरवी मिरची टाकलेली आहे। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर हिरवी मिरची जास्त टाकू शकता। आता हिरवी मिरची याच्यामध्ये चांगली परतून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये तिथे काय करायचं आहे, आता आपल्याला पाणी ओतायचं आहे। तर ज्या वाटीने आपण भगर घेतली होती ना त्याच सेम वाटीने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी ओतलेलं आहे। 1 वाटी इथं मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे बरोबर 1.25 वाटी याच्यामध्ये पाणी ओतत आहे। आता गॅसची फ्लेम फुल करून आपण याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी येत आहे तोपर्यंत 1 छोटा चमचा याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे सर्व आपण इथे जे जिरे मिरची आणि मीठ घातलेलं आहे त्याची चव आहे ना या पाण्यामध्ये चांगली येते। इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे।
आता आपण ही वरई बारीक करून घेतलेली आहे ना, ती अशी थोडी थोडी टाकत असं मिक्स करत जायचं आहे. असं मिक्स करत राहिलं ना मग जास्त गुठळ्या होत नाहीत. तर एकदम जास्त न टाकता थोडं थोडं टाकायचं आहे. आणि जरी गुठळ्या झाल्या ना त्या परत मोडायच्या आहेत, पण असं टाकत टाकत मोडल्या म्हणजे जास्त होत नाही. तरी ते मी एका हाताने टाकत आहे आणि असं एका हाताने हलवत आहे. सर्व टाकून झालं की छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ही वरई फक्त आपण 2 मिनिटे झाकून ठेवायची आहे आणि मंद आचेवर ही वाफवून घ्यायची आहे. 2 मिनिटे वरई चांगली वाफवून घेतलेली आहे. अगदी छान अशी वाफवलेली आहे. अशी वाफवून घ्यायची आहे. तर बघू शकता ही वरई आहे ना, ती घट्ट झालेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला ही एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे. इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही वरई काढून घेते. आता ही वरई आपल्याला थोडीशी अशी कोमट होऊ द्यायची आहे. आता ही वरई आहे ती हलकीशी कोमट झालेली आहे. आता काय करायचं आहे, इथे मी उकडलेले बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा आपण खिसणीने खिसून घ्यायचा आहे. तर जी लहान साईड असते ना तिथून आपल्याला हा बटाटा आहे तो चांगला खिसून घ्यायचा आहे. इथे मी बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बरोबर 2 बटाटे घेतलेले आहेत. अगदी छान असा बटाटा किसला गेलेला आहे. आता याच्यामध्ये इथे मी बरोबर 6 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे आणि जास्तही बारीक केलेला नाही. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून छान असं मळून घेऊया. शेंगदाण्याच्या कुटानेही अगदी छान अशी चव येणार आहे. हिरवी मिरची याच्यामध्ये चिरून यासाठी घातलेली आहे की घरामध्ये जरा लहान मुलं असतील तर हिरवी मिरची दिसली की आपण काढू शकतो. इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि अशा पद्धतीने दोन्ही हाताला लावून आपण जो हा गोळा बनवून घेतलेला आहे त्यालाही लावून पुन्हा हा गोळा छान मळून अगदी मऊसूद असा करून घ्यायचा आहे. छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणखी थोडंसं हातावरती तेल लावून घेत आहे आणि हा जो आपण गोळा तयार करून घेतलेला आहे त्याच्यातलं थोडंसं बारीक गोळा करून काढून घेते आणि अशा पद्धतीने हाताने आपल्या गोळा करून घ्यायचा आहे. तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे असतील त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता. इथे बघू शकता आपण जसे कटलेट बनवतो ना त्या आकारामध्येही अशा पद्धतीने बनवू शकता किंवा मग गोल आकारामध्येही बनवू शकता. तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे. गोल आकारामध्येही छान होतात. तुम्हाला जसं आवडेल त्या आकारामध्ये छान असे कटलेट बनवून घेऊ शकता. तर सर्वच गोळ्यापासून मी अशा पद्धतीने हे कटलेट बनवून घेते. ते मी सर्व उपवासाचे कटलेट बनवून घेतलेले आहेत. बघू शकता इथे मी निम्मे कटलेट असे गोल आकारामध्ये बनवलेले आहेत आणि निम्मे कटलेट अशा आकारामध्ये बनवलेले आहेत. आता हे कटलेट आपण 10 मिनिटे सेट होण्यासाठी असेच ठेवूया. बरोबर 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण ही छान अशी तळून घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि हे जे आपण कटलेट घेतलेले आहे ते या तेलामध्ये सोडूया. जेवढे एका वेळी तेलामध्ये बसतील तेवढेच सोडायचे आहे. जास्तही गर्दी करायची नाही. कटलेट तेलामध्ये टाकले की लगेच हलवायचं नाही, त्याला आपोआप असं फुगून वरती येऊ द्यायचं आहे. कटलेट कढईमध्ये टाकल्यापासून बरोबर 2 मिनिटे झालेले आहेत. आता हे आपण कटलेट आहेत ना असे हलवून पाहूया. याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि हे कटलेट आपण मध्यम गॅसवरतीच सोनेरी कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहे.
हे एवढे कटलेट तळण्यासाठी मला साधारणतः 10 मिनिटे लागलेली आहेत आणि कटलेटमधलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे कटलेट छान सुंदर दिसत आहेत, बघू शकता। असा सोनेरी कलर येईपर्यंतच तळायचे आहेत, अगदी जास्त ब्राऊन ही करायचे नाहीत। मस्त असे हे कटलेट दिसत आहेत। आता राहिलेले कटलेट ही आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया। आता सर्व उपवासाचे कटलेट छान तळून झालेले आहेत। वा, काय छान सोनेरी कलर आलेला आहे। आता याच्या बरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊया। उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। इथे भाजलेले थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। जेवढ्या प्रमाणामध्ये चटणी बनवायची आहे त्यानुसार इथे साहित्य घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाही। इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी सुक्क खोबरं असं बारीक किसून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर ओलंही खोबरं घेऊ शकता। आता याच्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडंसं पाणी ओतायचं आहे। जशी तुम्हाला या चटणीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी ओतून ही छान अशी बारीक करून घेऊया। ही उपवासाची चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। ते मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे आपण थोडीशी जिरे टाकलेली आहे। जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर लाल मिरची अशा पद्धतीने तोडून टाकलेली आहे आणि ही मिरची याच्यामध्ये छान परतून घेऊया। तुम्ही हवं तर हिरवी मिरचीही टाकू शकता। तर आता हा तडका छान तयार झालेला आहे। आता हा आपण या तयार करून घेतलेल्या चटणीवरती टाकूया। उपवासाची छान चटणी दिसत आहे आणि या कटलेट बरोबर तर खायला ही उपवासाची चटणी छान लागते। तुम्हाला दाखवत आहे अगदी कमी तेलकट हे असे कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहेत, बघू शकता। आवाजावरूनच कळत असेल की वरून किती कुरकुरीत झालेले आहेत। वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ असे हे कटलेट तयार झालेले आहेत। हे कटलेट आहेत ते या उपवासाच्या चटणी बरोबर खायला टेस्टी लागतात, बघू शकता। मस्त असे हे या चटणी बरोबर खायला लागतात। तुम्हीही या उपवासाला अशा पद्धतीने नक्की कटलेट बनवून पहा। तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।